डाळिंब हे महत्त्वाचे फलपीक असून भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते। डाळिंब हे उच्च पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि निर्यातीसाठी उपयुक्त असल्यामुळे फळपिकांमध्ये विशेष स्थान मिळवून आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू ही राज्ये डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। डाळिंब पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात मोठी वाढ करता येते आणि त्याचा आर्थिक लाभही जास्त मिळतो। खाली डाळिंब पिकाच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली आहे। 1. डाळिंब पिकाची निवड। डाळिंबासाठी मध्यम ते हलक्या प्रकारची, चांगली निचरा होणारी आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त जमीन उपयुक्त ठरते। जमिनीचा 6.5 ते 7.5 असावा। शुष्क हवामान, पुरेसे सूर्यप्रकाश आणि 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान डाळिंब पिकासाठी आदर्श आहे। 2. डाळिंबाची प्रजाती निवड। डाळिंबाच्या विविध जाती उपलब्ध असून उत्पादन आणि गुणवत्ता यावर आधारित जाती निवडाव्यात। काही प्रमुख जाती: भगरापुरी, लालसर सालीचे फळ, गोड रस आणि उच्च उत्पादन। गणेश, कमी बियांचा रसाळ प्रकार, निर्यातीसाठी उपयुक्त। अरक्ता, लाल सालीचे मोठे फळ, गडद रंगाचा रस। मृदुला, पातळ सालीचे, लहान बियांचे आणि मध्यम आकाराचे फळ। सिंधू, बिया नसलेले प्रकार, उच्च पोषणमूल्य। 3. लागवड तंत्र। लागवडीसाठी वेळ। डाळिंब लागवडीसाठी जून ते ऑगस्ट हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो। रोपांची लागवड। रोपे तयार करण्यासाठी छाट कलमे किंवा बियांपासून रोपे तयार करावी। रोपांची लागवड साधारणतः मीटर अंतरावर करावी। लागवड करताना खड्ड्याच्या तळाशी कुजलेले शेणखत आणि सेंद्रिय खत टाकावे। पाणी व्यवस्थापन। डाळिंबाला पाणी कमी लागते। टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचन वापरल्यास पाणी बचत होते। 4. खे व खत व्यवस्थापन। जमिनीच्या सुपीकतेनुसार खत व्यवस्थापन। शेणखत किंवा गांडूळ खत नियमित द्यावे। रासायनिक खते, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे संतुलित प्रमाण आवश्यक आहे। पहिली फळधारणा 200 ग्रॅम नायट्रोजन, 125 ग्रॅम फॉस्फरस आणि 125 ग्रॅम पोटॅशियम प्रति झाड। त्यानंतरची काळजी 250 ते 300 ग्रॅम नायट्रोजन, 150 ते 200 ग्रॅम फॉस्फरस आणि 200 ते 250 ग्रॅम पोटॅशियम। सूक्ष्म पोषणद्रव्ये। झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन यांची कमतरता भरून काढण्यासाठी फवारणी करावी। जस्त सल्फेट 0.5, बोरॉन 0.2 यांची फवारणी उपयुक्त ठरते। 5. पाणी व्यवस्थापन। ठिबक सिंचन। डाळिंबाला नियमित पण कमी प्रमाणात पाणी द्यावे। ठिबक सिंचन पद्धतीने झाडाला अचूक प्रमाणात पाणी मिळते, तसेच मुळांच्या विकासाला चालना मिळते। पाणी देण्याची वेळ। उन्हाळ्यात आठवड्यातून 2दा, हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे। फळे तयार होण्याच्या काळात पाणी योग्य प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे। 6. छाटणी व झाडांचे व्यवस्थापन। छाटणीचे महत्त्व। डाळिंबाच्या झाडाला योग्य आकार देण्यासाठी आणि निरोगी उत्पादनासाठी छाटणी करणे महत्त्वाचे आहे। छाटणीचे प्रकार। प्रथम छाटणी लागवडीनंतर 6 ते 8 महिन्यांनी करावी। फळधारणा छाटणी झाडावरील कमकुवत, रोगट आणि कोरडे फांद्या काढून टाकाव्यात। फळ उत्पादन छाटणी झाडाला 3 ते 4 मुख्य फांद्या ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात। 7. कीड व रोग व्यवस्थापन। प्रमुख कीड। फळमाशी, फळांवर डाग पडणे आणि खराब होणे। उपाय: झाडांवर मिथाइल युजेनॉल ट्रॅप बसवावे। माइट्स, पानांवर पिवळसर डाग आणि झाडाची वाढ थांबते। उपाय: गंधकाची फवारणी करावी। प्रमुख रोग: तेलिया डाग, तांबट रोग। लक्षणे: पानांवर व फळांवर काळसर डाग। उपाय: बोर्डो मिश्रण 1%।
फवारणी. दुभणी रोग, फळे फुटणे आणि सालीवर डाग. उपाय: कार्बेंडाझिम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइडची फवारणी. 8. फळांचे व्यवस्थापन. फळांची निवड. फळे परिपक्व झाल्यानंतरच तोडावीत. सकाळी किंवा सायंकाळी फळे तोडल्यास ती ताजी राहतात. पिकविणे व साठवणूक. फळे 4 ते 5 दिवस सावलीत ठेवून साठवावीत. ताजी फळे 6 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानाला 2 ते 3 महिने साठवता येतात. 9. डाळिंब निर्यात व्यवस्थापन. गुणवत्ता नियंत्रण. डाळिंब निर्यातीसाठी फळाची आकार, वजन, रंग आणि चव महत्त्वाची असते. फळावर कोणतेही रासायनिक अवशेष राहू नयेत. पॅकिंग. निर्यातीसाठी कार्टन बॉक्स वापरून फळे व्यवस्थित पॅक करावीत. वायुविजनासाठी बॉक्समध्ये छिद्र असावीत. 10. आर्थिक फायदे. डाळिंबाच्या उत्पादनातून प्रति हेक्टर 15 ते 20 टन उत्पादन मिळू शकते. योग्य व्यवस्थापन आणि निर्यातीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळतो. डाळिंब प्रक्रिया उद्योगांसाठीही कच्चा माल म्हणून उपयोग होतो. 11. प्रक्रिया व मूल्यवर्धन. उत्पादने. डाळिंब रस, जॅम, जेली, सिरप, वाईन इत्यादी. सालीपासून औषधी द्रव्ये तयार करणे. मूल्यवर्धनाचे फायदे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. 12. सरकारी योजना व अनुदान. डाळिंब लागवड व प्रक्रिया उद्योगासाठी सरकार विविध योजना आणि अनुदान पुरवते. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बागायती मिशन व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यावा. 13. आव्हाने व उपाय. आव्हाने. पाण्याची कमतरता. बाजारपेठेतील अनिश्चितता. रोग व किडींचा प्रादुर्भाव. उपाय: ठिबक सिंचन व जलसंधारण तंत्राचा अवलंब. समूह शेतीद्वारे बाजारपेठ उपलब्ध करणे. जैविक कीडनियंत्रण तंत्रांचा वापर. निष्कर्ष. डाळिंब पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढते. जलसंधारण, सेंद्रिय शेती व बाजारपेठेचा अभ्यास यांचा प्रभावी उपयोग करून शेतकरी अधिक फायदा मिळवू शकतात. डाळिंब शेतीत मूल्यवर्धन व निर्यातीच्या संधींचा उपयोग करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशस्वी होता येईल. अधिक माहितीसाठी नवक्रांती ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.